HM घाटमाता न्यूज। गुप्तधन मिळवण्याच्या हव्याच्या पोटी घरातील देव्हाऱ्यासमोर खड्डा खोदून जादूटोणा आणि अघोरी विद्येचा वापर सुरू होता। नरबळी देण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला। त्यानंतर सरपंचांच्या जागरूकतेपणामुळे ग्रामस्थांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार उधळून लावला। राधानगरी तालुक्यातील कौलवीतील शरद माने यांच्या घरात ही घटना घडली। राधानगरी पोलिसांनी माने यांच्यासह 6 जणांना ताब्यात घेतले। त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा नोंद झाला आहे। राधानगरी तालुक्यातील कौलव येथील शरद धर्मा माने यांच्या घरामध्ये गेले काही दिवस काही धार्मिक विधी सुरू होते। गावातील कोणीही व्यक्ती घरामध्ये येऊ नये अशा पद्धतीने शरद माने गुप्तपणाने काही विधी करत होते। मंगळवारी रात्री माने यांच्या घरातून देवघरासमोर एक 2.5 ते 3 फुटाचा खड्डा खोदून नरबळी दिला जाणार असल्याची बातमी गावात पसरली। त्यानंतर कौलव गावाचे सरपंच रामचंद्र कुंभार आणि काही सदस्य माने यांच्या घरी गेले। त्यावेळी माने यांच्या घरात मंत्रतंत्र व जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले। अघोरी कृत्य करणाऱ्या 5 व्यक्तींकडून करणीसारखा प्रकार सुरू होता। तसेच खड्ड्यामध्ये लिंबू, टाचण्या, हळदी कुंकू, गुलाल आणि पानाचे विडे असे साहित्य दिसून आले। याबाबत सरपंचांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन घरातून बाहेर काढण्यात आले। गुप्तधनाच्या लालसेने नरबळी देण्याचा हा प्रकार असावा असा संशय आल्याने सरपंच रामचंद्र कुंभार यांनी पोलिसांना माहिती दिली। नाही, बाहेर आपल्या एका मुलाला त्यांनी ठेवलं होतं की आत कोणीही येऊ नये याची तो दक्षता घेत होता। त्यांचा थोरला मुलगा बाहेर होता, तो आत कोणीही येऊ नये याची दक्षता घेत, मलाही तो अडवत होता, पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये घुसलो आणि त्यामध्ये त्यांची मिसेस, लहान मुलगा, तो घरमालक शरद माने आणि ते 5-6 अज्ञात व्यक्ती होत्या। चालले शरद, हा काय विषय, तर काय नाही, शांती वगैरे असा एवढाच विषय तो बोलला आणि मग मी तिथून निघालो कारण परिस्थिती अतिशय मला भीतीदायक वाटत होती। कौलव गावात अंधश्रद्धा वाढीस लागणारा प्रकार सुरू असल्याचं कळताच राधानगरी पोलिसांनी तात्काळ शरद माने यांच्या घरात जाऊन पाहणी केली। त्यावेळी महेश सदाशिव माने, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ, संतोष निवृत्ती लोहार आणि कृष्णा बापू पाटील या 5 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्यावर नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुप्तधनाच्या हव्यासा पोटी माने अंधश्रद्धेला बळी पडले असून नागरिकांनी अशा प्रकारांवर विश्वास ठेवू नये असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस कृष्णा स्वाती यांनी सांगितले। असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस कृष्णा स्वाती यांनी सांगितले। राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये एक नरबळीची संभाव्य शक्यता होती की गावातील काही नागरिकांच्या आणि विशेषतः सरपंचाच्या सतर्कतेमुळे आज तो नरबळी टळलेला आहे आणि संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत 5-6 देवऋषी हे आज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। खरं म्हणजे गुप्तधनाच्या लोभानं या ठिकाणी आज 6 वर्षाखालील 2 बाळांचा नरबळी जाण्याची शक्यता आहे अशी गावातून चर्चा होती आणि आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचा निनावी फोन आला आणि तात्काळ आम्ही इथं हजर झालो। तोपर्यंत ग्रामस्थांनी सजगतेतून हे टाळलं होतं। लोकांनी खरं म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचा गुप्तधनाचा साठा कुठेही मिळत नाही आणि त्यासाठी नरबळी असेल किंवा इतर काही विघातक आणि अमानुष गोष्टी असतील ते करणं टाळायला पाहिजे। सध्याच्या आधुनिक विज्ञान युगातही अजूनही अनेक नागरिक अंधश्रद्धेला बळी पडतात। पैशाचा पाऊस, गुप्तधनाच्या गोष्टींचा आमिष दाखवून भल्या भल्या लोकांनाही खुळं बनवलं जातंय। ही खरी सामाजिक शोकांतिका आहे। HM घाटमाता न्यूज।